वसई विरार पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांची 18 तास ईडी चौकशी झाली। काल सकाळी 7 वाजल्यापासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत चौकशी सुरू होती। वसई विरार आणि नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारती प्रकरणामध्ये ईडीने छापेमारी केली। ईडी अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र, हार्ड डिस्क आणि काही डेटा गोळा केला। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी मंगळवारी सकाळी 7:30च्या सुमारास ईडीची धाड पडली। या दरम्यान त्यांची चौकशी करण्याचं काम ईडी कडून सुरू होतं। मात्र त्या दरम्यान या ठिकाणी त्यांची पत्नी असेल त्यांना या ठिकाणी दुसरी जी वसई विरारमध्ये असणाऱ्या घरांमध्ये त्यांना चौकशीसाठी नेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मात्र ही कारवाई 18 तास ही कारवाई सुरू होती। नेमकं या कारवाईमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांकडून प्रिंटर असेल, या ठिकाणी लॅपटॉप असेल, हार्ड डिस्क असेल व इतर ज्या फाईल्स आणल्या होत्या त्यांची कसून चौकशी केली आहे। मात्र 18 तास या ठिकाणी चौकशी करण्यात आली। मात्र या चौकशीमध्ये नेमकं काय काय मिळालं आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता या ठिकाणी या कारवाईमध्ये किती मुद्देमाल व किती या ठिकाणी मिळणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, वसई।